प्रवीणजी, या सगळ्यामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ते म्हणजे 400+ नारा चालला नाही, कांद्याचा फटका बसला, सोयाबीन कापूस याचा देखील फटका बसलेला आहे। हेच 2 दिवसापूर्वी फडणवीसही म्हणाले होते, ह्याच 3 मुद्द्यांचा फटका बसला। कांदा, सोयाबीन, कापूस हे जे मुद्दे आहेत विधानसभेमध्ये, हेच मुद्दे, हेच लोकल मुद्दे पुढे जाणार आहेत। तर अशा वेळेला मग ह्या मुद्द्यांचा फटका बसणार नाही का? तुम्ही म्हणता की लोकसभेचं आणि विधानसभेचं गणित वेगळं असतं। आपण लक्षात ठेवा की सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेब किंवा आम्ही महायुती अजितदादा यांनी आम्ही आमच्या पराभवाचं किंवा जे काही कमी यश मिळालंय त्याचं आम्ही विश्लेषण करून आम्ही ते स्वीकारलंय। आम्ही कुठेही त्या ठिकाणी केंद्रात सरकार आलं म्हणून पुन्हा आम्ही अगदी रुबाबात येऊन बोलत नाही, तर आम्ही का कमी पडलो आणि त्या विषयाची सोडवणी करण्याच्या दृष्टीने आम्ही कामालाही लागलेलो आहोत। आणि एक लक्षात ठेवा, ही जर आपला विषय सुटला त्या ठिकाणी, आता संविधानाच्या बाबतीत क्लिअर कट सांगितलं की त्याच संविधानाच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी संविधानावर त्या ठिकाणी नतमस्तक होऊन संविधान वर्ष साजरं करायचं सांगितलं। तर त्यांच्या ज्या भावना, ज्या कारणासाठी त्या ठिकाणी मतांतर झाली होती ती आम्ही त्या ठिकाणी पुसून काढतोय ना। आता शेतकऱ्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय घेतला ज्याचा मी उल्लेख केला। आता हमी भावाच्या संदर्भात आहे, त्या संदर्भात सुद्धा आता सरकार आमचं आहे ना, केंद्रात आमचं सरकार आहे, निर्णय आम्ही घेणार आहोत। आणि मग जर ज्या कारणासाठी नाराजी असेल, राग असेल, संताप असेल त्या ठिकाणी व्यक्त झाला असेल आणि जर ती कारणं त्या ठिकाणी आम्ही जर सोडवत असू तर कारण नाही ना असं की नाही आता तरी आम्ही त्या ठिकाणी लोकसभेला केलं म्हणून करणार, असं होत नसतं। आणि एक लक्षात ठेवा, आता ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी लोकसभेला यश मिळाले तिथे जे आमदार आहेत त्यांचंही त्या ठिकाणी असणाऱ्या लोकल राजकारणावर पकड आहेच ना। तिथली जातीची इक्वेशन्स आहेत, तिथल्या विकासाचे प्रश्न आहेत, वेगवेगळ्या भौगोलिक स्थिती आहे, या सगळ्या गोष्टींचा विधानसभेला त्या ठिकाणी विचार होत असतो। आता लोकसभेचा एक मोदी साहेबांच्या बाजूने असणारा वर्ग होता, एक मोदी साहेबांच्या त्या ठिकाणी विरोधी असणारा वर्ग होता आणि त्याच्यामुळे थेट अशा प्रकारची लढाई झाली। त्याच्यामुळे जे उमेदवार होते ते आयदर त्यांनी मोदी साहेबांना समर्थन केले, मतदान केलंय, नसेल तर थेट त्यांनी विरोधात उमेदवार कोण बघितला नाही। तो उबाटाचा आहे, पवार साहेबांचा आहे की त्या ठिकाणी अजितदादा यांचा आपला काँग्रेसचा आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं नाही। त्यांनी एका विचारानं काही विशिष्ट समुदायाची लोक त्या ठिकाणी एक माफी मत केलं। आता धुळ्याला त्या ठिकाणी 5 विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी 90च्या आसपास लीडचा आहे, पण मालेगाववाल्यांनी 94 की 98चा लीड मिळाला। तर या गोष्टी विधानसभेला त्या ठिकाणी जशाच्या तशा लागू होत नाहीत आणि काही प्रभाव करणारी जी शक्तिस्थान आहेत ती तेवढी इफेक्टिव्ह होतील असं मला वाटत नाही। आणि या सगळ्या गोष्टी ज्या काय झाल्या आहेत त्याचा आम्ही अभ्यास केलाय। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मोदी हवेत की मोदी नकोत या